वर घे वर घे. घे वरची फांदी, मोठी फांदी घे. ते झाडाच्या काचा तुटलं, झाड पडलेलं ते काच घरावर पडलेलं ते पण घे. घे पुढे जा. जा पुढे पुढे जा ना. नमस्कार. आम आदमी पार्टी पुणे शहर गेल्या 4-5 महिन्यापासून वृक्ष प्राधिकरण, उद्यान विभाग तसेच महापालिका भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय विजय कांबळे यांनी गेल्या 4-5 महिन्यापासून अर्ज देत असून एकदा सुद्धा हे झाड तोडायला लोक आलेले नाहीत. काल रात्री पावसाच्या आणि हवेच्या वादळाने एक झाड पडल्यामुळं घराची हानी झालेली आहे. काचा फुटलेले आहेत, वरचे पत्रे पडलेले आहेत. 4-5 महिन्यापासून यांचा फॉलोअप असून एकदा सुद्धा अधिकारी येऊन डोकवत सुद्धा नाहीयेत. आता अशी परिस्थिती आहे, जरी फांदी पडली वरची, त्या फांद्या पडल्या तर एखादी जीवित हानी होण्याची खूप मोठी एक संकट ओढू शकतं. वारंवार तक्रारी देऊन सुद्धा महानगरपालिका प्रशासन काम करत नाहीये. ह्या अधिकारी त्या अधिकाऱ्यावर ढकलतो, तो अधिकारी ह्या अधिकाऱ्यावर ढकलतो आणि म्हणतात की हे आमचं काम नाही, ह्याला क्रेन लागेल, ह्याला अमुक अमुक लागेल. या गोष्टी टाळण्यासाठी किंवा एखादी जीवितहानी टाळण्यासाठी कांबळे यांनी पुढाकार घेऊन 4-5 अर्ज केलेले आहेत. काय म्हणले अधिकारी अर्ज केल्यानंतर? म्हटले आम्ही नंतर पाठवू. हा, किती दिवस झाला? आता 1 महिना पहिला झाला आणि त्याच्या आधी 3 महिने झाले. हा मार्च 21 चा अर्ज दिसतोय. हो, तो आहे आणि त्याच्या खालचा 23 तारखेचा अर्ज आहे. 1 महिना झाला. हे झाड कधी बी घरावर पडू शकतो. हे त्यांनी झाड तोडण्यासाठी परमिशन दिलेली आहे. ही महानगरपालिकेची परमिशन आहे. महानगरपालिका माणसं पाठवतं, पण माणसं एक माणसाला 3,000 रुपये द्या. 4-5 माणसं असतात. आज झोपडपट्टीत राहणारे रहिवासी किंवा झोपडपट्टी वासी आहे, 5 माणसाला 15,000 रुपये देणार कुठून? अशा प्रकारची झाडं तोडण्यासाठी मागणी केली जाते. वर चढून झाड काढायचं आहे, प्रत्येक माणसाला पर हेड 3,000 रुपये देण्यात यावे अशी त्यांच्याकडे मागणी केली जाते. नाहीतर ते काम केलं जात नाही, ते पुढे निघून जातात. याबद्दल आम्ही वारंवार तक्रारी देऊन सुद्धा कुठलाही प्रशासकीय अधिकारी दखल घेत नाही. पुढे ते झाड पडल्यानंतर कोणाला लागलं बरं का? रिक्षा 2 रिक्षा तुटले. हे बघा प्रज्वल, असं झाड पडलं. ते इथं त्यांचं टेम्पो आहे, हे रिक्षा आहे, पूर्ण झाड पडलं. दुसरे झाड ते पडायला आले आणि एक झाड आता पडेल, त्याच्यात एखाद्याचा जीव जाईल, त्यावेळेस हे प्रशासन जागा होईल. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी वेळेतच कारवाई करावी. अन्यथा इथली सगळी झोपडपट्टीतली लोक घेऊन आम्ही तिथं वॉर्ड ऑफिस चक्का जाम करू, ही विनंती. धन्यवाद.